खोटी शिकवण अनेक वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकते. कधीकधी ती सत्याचा आणि श्रद्धेच्या मुख्य तत्वांचा आणि सिद्धांताचा स्पष्ट नकार देण्याचे स्वरूप घेते. तर काही वेळेस ती सूचित करते की आपण आधीच जे मानतो त्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळे करणे आवश्यक आहे. काय आपणातील कोणी खोट्या शिकवणीस बळी पडलेले आहात? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा खोट्या शिक्षकांचे पेव फुटतात तेव्हा खोट्या शिकवणीचे स्तोम वाजते. परंतु यासाठी दोषी कोणाला ठरवायचे? खोट्या शिक्षकांना की खोट्या शिकवणीला बळी पडणाऱ्यांना? हा मोठा प्रश्न आहे. कारण म्हणतात ना की लाच घेणारा जितका दोषी आहे तितकाच लाच देणारा दोषी आहे. प्रियांनो, सध्याच्या काळातही खोटे शिक्षक आणि खोटे शिक्षण या गोष्टी आहेत आणि पुष्कळ लोक याला बळी पडतात. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की गलती येथील लोक कशा रीतीने त्यात अडकले होते, परंतु पौलाने त्यांना कसे परावृत्त केले हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नवीन करारातील गलतीकरास पत्र ह्याचे अध्ययन करीत आहोत. 4थ्या अध्यायाची सुरुवात आम्ही केलेली आहे. या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायात विश्वासाद्वारे तारण या एका ख्रिस्ती सिद्धांताचे विवेचन आपण अभ्यासले. त्यानंतर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जे फायदे होतात ते आपण पाहत आहोत व त्या फायद्यांपैकी मागच्या कार्यक्रमाच्या शेवटी ज्या फायद्याचा आपण विचार करीत होतो तो फायदा म्हणजे देवाचा पिता म्हणून आम्हाला अनुभव येणे हा होय. देवाच्या आत्म्याद्वारे आम्हाला आता परात्पर प्रभू परमेश्वराला अब्बा व बापा असे संबोधता येते. आणि मला वाटतं की ख्रिस्ती विश्वास व ख्रिस्ती जीवन यातील ही एक फार सुंदर गोष्ट आहे. परमेश्वराचा पिता म्हणून अनुभव येणे परमेश्वराला वास्तव जीवनात ओळखणे व अनुभवणे होय. गलतीकरास पत्र याच्या 4थ्या अध्यायाचा अभ्यास चालू ठेवण्यापूर्वी मला आणखी एक उदाहरण द्यावेसे वाटते. एका बेटावर सुवार्ता सांगायला जाणारे जॉन पॅटन हे पहिले सुवार्तिक होते. ते या सेवेकरिता एक तरुण सुवार्तिक म्हणून आपल्या तरुण पत्नीसह गेले. श्रोत्यांनो, जेव्हा त्यांचे पहिले मूल जन्मले तेव्हा ते मूल व त्यांची पत्नी दोघेही मरण पावले. त्या सुवार्तिकाने त्या दोघांनाही आपल्या हातांनी पुरले. ज्या लोकांमध्ये ते सेवा करीत होते ते लोक नरमांस भक्षक होते. म्हणून त्या सुवार्तिकाला रात्रंदिवस आपल्या प्रियजनांच्या कबरांचे रक्षण करीत बसावे लागले, यासाठी की तेथील रहिवाशांनी त्या कबरा उकरून त्यांच्या पत्नीच्या व मुलाच्या शरीराला खाऊ नये. या वेळेसची त्यांची साक्ष ही होती की जर या काळात प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकरिता वास्तवता बनला नसता तर त्यांना वेड लागले असते. दुःखाच्या काळात परमेश्वर आपल्या लोकांसाठी वास्तवता बनतो. पौलाचाही हाच अनुभव होता. तो त्याने तिमथ्याला दुसरे पत्र 4था अध्याय 16 आणि 17 या वचनांमध्ये व्यक्त केला. तिमथ्याला दुसरे पत्र 4था अध्याय 16 आणि 17 वचने. तो म्हणतो, माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या पक्षाचा कोणी नव्हता. सर्वांनी मला सोडिले. याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येऊ, तरी प्रभू माझ्या पक्षाचा होता. त्याने मला शक्ती दिली. परमेश्वर पौलाच्या बाजूने उभा राहिला. तो त्या सुवार्तिकाच्या बाजूने उभा राहिला आणि तो माझ्यावर कठीण प्रसंग आला तेव्हा माझ्याही बाजूने उभा राहिला आणि उभा राहतो. श्रोत्यांनो, तो तुमच्याही बाजूने उभा राहील. याच खात्रीमुळे पौल, ज्याला अनेक ठिकाणी मानवी विरोध व संकटे यांना सामोरे जावे लागले, तो रोमकरास पत्र 8वा अध्याय
आणि 31व्या वचनात म्हणतो, रोमकरासपत्र 8 अध्याय 31 वचन, जर देव आम्हाला अनुकूल तर आम्हाला प्रतिकूल कोण? आमचा स्वर्गीय पिता आम्हाला दिलासा देतो. अशा प्रसंगामध्ये तो आम्हाला धीर देतो. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 5व्या वचनाच्या दुसऱ्या भागात परमेश्वर आम्हाला म्हणतो, इब्री लोकासपत्र 13 अध्याय 5व्या वचनाचा दुसरा भाग, मी तुला सोडणार नाहीच व मी तुला टाकणार नाहीच. श्रोत्यानो, माझा विश्वास आहे की तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहात. गलतीकारासपत्र याच्या 4थ्या अध्यायातील 8व्या वचनात तो म्हणतो, गलतीकारासपत्र 4 अध्याय 8वे वचन, तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता. या ठिकाणी गलतीकर जे पूर्वी मूर्तीपूजक होते त्याविषयी पॉल बोलत आहे. पॉल मूर्तींना व्यर्थता असे म्हणतो किंवा शून्यता अशा प्रकारे संबोधतो. करिंथकरास पहिले पत्र याच्या 12व्या अध्यायातील 2ऱ्या वचनात पॉल त्यांना मुक्या मूर्त्या म्हणतो. त्या शून्यवत आहेत, त्या काही बोलू शकत नाहीत. पॉल या गलतीकरांना सांगत आहे की त्या वास्तव बनू शकत नाहीत. 4था अध्याय 9व्या वचनात तो म्हणतो, पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करीता? देवाने तुमची ओळख करून घेतली आहे याचा अर्थ तुम्हाला देवाची मान्यता मिळाली आहे किंवा देवाने तुम्हाला ओळखले आहे. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ते परमेश्वराकडे आले आणि देवाने ते स्वीकारले. त्यांच्यापैकी अनेक जण यहुदी तर विश्वासणारे होते. आता ते मोशेच्या नियमशास्त्राकडे वळू पाहत होते आणि याच गोष्टीविषयी पॉल असे म्हणतो की मोशेच्या नियमशास्त्राकडे वळणे जणू काही मूर्तीपूजेकडे वळणे आहे. ही गोष्ट आज विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत खरी आहे. ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाचे पुत्र बनतात, परंतु काही काळानंतर त्यांचे देवाबरोबरचे नाते किंचित ढिले झाले की त्यांच्या प्रार्थना एक रटाळ विधी बनतात. पूर्वी नामधारी ख्रिस्ती असताना ज्या रीतिरिवाजांच्या बंधनात ते असत, त्याच बंधनामध्ये ते पुन्हा अडकतात व त्यांच्या ख्रिस्ती जीवनात परमेश्वराबरोबरच्या जिवंत व दृढ नात्यापेक्षा विधी महत्वाचे ठरतात. श्रोत्यानो, आता गलतीकरांनी हीच चूक कशी केली हे सांगत असताना पॉल गलतीकरासपत्र 4 अध्याय आणि 10व्या वचनात म्हणतो, वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. या ठिकाणी दिवस म्हणजे शब्बात दिवस. पौलाने कलसेकरांना या संदर्भात जे लिहिले ते आपण कलसेकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये वाचूया. कलसेकरासपत्र 2रा अध्याय आणि 16वे वचन. तो म्हणतो, तर मग खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शब्बात याविषयी कोणी तुमचा न्याय निवाडा करू नये. मला आठवतं श्रोत्यानो की येशू ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करण्यापूर्वी मी रविवार प्रभूचा वार म्हणून काटेकोरपणे पाळत असे. नियमितपणे उपासण्याला जायचे, गंभीरपणे त्यात सामील व्हायचे, दिवसभर कोणाशी अपशब्द वापरून बोलायचे नाही, टीव्हीवरचे कार्यक्रम विशेष म्हणजे सिनेमा पाहायचा नाही. या गोष्टी मी प्रत्येक रविवारी विधीपूर्वक पाळत असे. परंतु या शब्बात दिवसातल्या विधींचा व आठवड्यातील उर्वरित दिवसांमधील माझ्या वर्तनाचा एकमेकांशी काही ताळमेळ बसत नव्हता. त्यामध्ये सुसंगती नव्हती, कारण त्या गोष्टींच्या दास्यात मी स्वतःला बांधून घेतले होते. ख्रिस्तावरच्या प्रीतिस्तव त्याच्या आज्ञेत राहणे मला तेव्हा समजले नव्हते. मला वाटतं की माझ्याप्रमाणे अशा प्रकारच्या गैरसमजात व विधींच्या दास्यात असलेले अनेक ख्रिस्ती लोक आमच्यामध्ये आहेत. त्यानंतर पॉल महिन्यांविषयी बोलतो. राज्य लोकांच्या काळात इस्रायली लोक पौर्णिमा व अमावस्या पाळत. त्या संदर्भात संदेष्टांनी त्यांना इशारा दिलेला होता. पॉल या महिन्यांविषयी या ठिकाणी बोलत आहे. मला नाही वाटत की आमच्या देशातले ख्रिस्ती लोक या इस्रायल्यांपेक्षा वेगळे आहेत, कारण येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाकडे व त्याच्या मृत्यूकडे बोट दाखविणारे लेंथ समयाचे किंवा 40 दिवसांचा उपवास समय आमच्या ख्रिस्ती बंधू भगिनींकरिता एक विधीच आहे. मला असे अनेक बंधू माहीत आहेत की या 40 दिवसात देवासाठी काहीतरी करायला हवे, एखादा त्याग करायला हवा असे वाटून ते दाढी वाढवतात. जणू काही त्यांच्या दाढी वाढविण्याने परमेश्वर खुश होईल. आणि काही ख्रिस्ती भगिनी मला माहीत आहेत की ज्या या 40 दिवसाच्या काळात चहा किंवा कॉफी किंवा मांस खाणे सोडून देतात. या असल्या त्यागाचा परमेश्वराशी काय संबंध आहे ते मात्र मला समजत नाही.
परमेश्वराला आमचे भग्न अनुतप्त हृदय हवे आहे. त्याला यज्ञ नको तर आज्ञापालन हवे आहे. त्याला आमच्या विधींचा वीट आहे. दाविदाला ही गोष्ट समजली होती म्हणून 51 स्तोत्र 17व्या वचनात तो म्हणतो, स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि 17वे वचन, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. यानंतर पॉल सणाच्या काळाविषयी लिहितो. परमेश्वराने इस्रायल देशाकरिता 7 सण नेमून दिले होते, परंतु ते सर्व सण प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखविणारे होते. सुरुवातीच्या मंडळीच्या वडिलांनी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी संपूर्ण वर्षभर पाळण्यासाठी एक कालदर्शिका किंवा कॅलेंडर तयार केले व संपूर्ण वर्षभरात प्रभू येशूचा जन्म, त्याच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना, त्याचा दुःख सहनाचा काळ, त्याचा मृत्यू, त्याचे पुनरुत्थान, त्याचे आपल्या शिष्यांना दर्शन, या गोष्टींची विश्वासणाऱ्यांना आठवण करून देण्यासाठी दिवस नेमून दिले, जे आम्ही नाताळ, ईस्टर, एपिफनी वगैरे नावांनी ओळखतो. पण गेल्या शेकडो वर्षांपासून हे सणाचे काळ एक अर्थहीन विधी बनलेले आहेत. या सर्व सणांच्या काळांची स्थापना येशू ख्रिस्ताकडे निर्देश करण्यासाठी करण्यात आली होती. पण आता श्रोत्यानो, आम्ही जेव्हा नाताळ साजरा करतो तेव्हा तो नाताल असा साजरा करतो. आमची आत्मिक स्थिती, आमचे नैतिक जीवन ताळ्यावर नसते. म्हणजेच या सणाचा जो मूळ हेतू, ख्रिस्ताला आमच्या जीवनात प्रथम स्थान द्यावे, तो साध्यच होत नाही. आमचे सण पाळणे एक अर्थहीन, कंटाळवाणे विधी पाळण्यासारखे आहे. पौलाने वर्षांचाही या वचनात उल्लेख केलेला आहे. हा उल्लेख शब्बात वर्षांच्या संदर्भात आहे. या गोष्टींच्या पालनामुळे यहुदीतर विश्वासणारे मोशेच्या नियमशास्त्राच्या बंधनात अडकू लागले होते. आपल्या लक्षात आलेच असेल की आमच्या ख्रिस्ती समाजातील बहुसंख्य लोक अशा प्रकारच्या विधींच्या बंधनात आहेत. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या ते दिवस, सण, विधी पाळत राहतात, परंतु त्यामागचा हेतू किंवा ध्येय प्रभू येशू ख्रिस्त याला ते विसरून जातात. ते त्या यहुदी विश्वासणाऱ्यांपैकी एक आहेत जी ख्रिस्ताला नियमशास्त्राच्या पालनामध्ये शोधतात. प्रभू परमेश्वराने आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे या विधींपासून, नियमशास्त्रापासून स्वातंत्र्य दिले आहे. ते स्वातंत्र्य नाकारून त्या पूर्वीच्या विधींच्या दास्यात अडकणे मूर्खपणाचे आहे. आज काही लोक काटेकोरपणे नियमशास्त्राचे पालन करीत आहेत असे मी ऐकते, परंतु खरे तर हे लोक फक्त शब्बात दिवसाचेच पालन करतात. संपूर्ण नियमशास्त्राचे ते पालन करीत नाहीत. त्यामध्ये 7वे वर्ष व 50वे वर्ष यांचाही समावेश आहे. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभु
निंदेस येते उधाण. माननिंदा तुटी तू समान, शुद्ध राहो तुझे अंतरंग. गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात. याकोब त्याच्या पत्रातील 2 अध्यायाच्या 10व्या वचनात म्हणतो, याकोबाचे पत्र 2 अध्याय 10वे वचन, जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो, म्हणजे तो नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा ठरतो. प्रेषित पॉल पुढे गलतीकारास पत्र 4 अध्याय आणि 11व्या वचनात म्हणतो, तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्या संबंधी भीती वाटते. श्रोत्यांनो, पॉल एका अर्थी असे म्हणत आहे की त्याने त्याचा वेळ या लोकांकरिता उगीच वाया घालविला. त्यांचे कृपेने तारण झाल्यानंतर पुन्हा नियमशास्त्राकडे वळणे म्हणजे त्यांच्या पूर्वीच्या मूर्तीपूजेकडे वळण्यासारखेच आहे. पौलाने त्यांना आठवण करून दिली की त्यांनी देवाला मोशेच्या नियमशास्त्राद्वारे ओळखले नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ओळखले आहे. आता या पुढचा विभाग पौलाच्या वैयक्तिक जीवनाविषयी आहे, तो म्हणजे 12 ते 18 ही वचने. या पत्रामध्ये पौलाने सौजन्याने काही गोष्टी सांगितल्या आहेत. तो या गलतीकारास पुढे काय म्हणतो ते पहा. गलतीकारास पत्र 4 अध्याय 12वे वचन, बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करीतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही होतो. तुम्ही माझे काही वाईट केले नाही. स्पष्ट आहे की हे गलती येथील विश्वासणारे खोट्या शिक्षकांचे ऐकत होते व पॉल त्यांना सत्य सांगत असल्यामुळे ते पौलाकडे शत्रू म्हणून पाहत होते. पॉल त्यांना सांगत आहे, आपण सर्व एकाच पातळीवर आहोत. आपण विश्वासणारे आहोत व ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. हे लक्षात ठेवून आम्ही एकमेकांशी सौजन्याने वागायला हवे. पुढे तो 4 अध्याय आणि 13व्या वचनात काय म्हणतो पहा. तुम्हाला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हाला ठाऊक आहे. आपल्या अस्वास्थाच्या शरीरातल्या काट्याच्या बळावर पॉल त्यांना एक विनंती करीत आहे. ते अस्वास्थ्य काय होते ते आपण गलतीकारास पत्र 4 अध्याय आणि 14व्या वचनात वाचूया. आणि तुमची परीक्षा होण्याइतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशूसारखा माझा स्वीकार केला. या ठिकाणी पॉल त्याच्या अस्वास्थाविषयी बोलत आहे व दुसऱ्या एका ठिकाणी तो त्याला शरीरातला काटा या नावाने संबोधतो. 15वे वचन पहा. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुम्हाविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते. श्रोत्यानो, कदाचित पौलाच्या शरीरातला काटा म्हणजे त्याला असलेला डोळ्यांचा त्रास असावा आणि त्या त्रासामुळे तो फार अनाकर्षक दिसत असावा. मला नाही वाटत की पौलाला डोळ्यांची गरज असताना गलतीकारांनी त्याला दुसरे काहीतरी द्यावे हे शक्य होते. स्पष्ट आहे की पौलाला डोळ्यांचा काही त्रास होता आणि त्या प्रदेशात तो त्रास सर्वसाधारणपणे सर्वत्र होता. त्यामध्ये डोळ्यातून खूप पू बाहेर येत असे. असा त्रास असलेली व्यक्ती किती अनाकर्षक दिसत असेल याची आपण कल्पना करू शकता. त्यात पॉल त्यांची सेवा करीत होता. पॉल त्यांना म्हणतो, मी जेव्हा तुम्हाला सुवार्ता सांगितली तेव्हा तुम्ही माझ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले व किती सुंदर रीतीने माझे स्वागत केले. स्पष्ट आहे श्रोत्यानो की सुरुवातीला या गलतीकारांनी पौलावर गाढ प्रीती केली. त्यांनी त्याचा मोठ्या ममतेने व प्रेमाने स्वीकार केला. परंतु आता खोट्या शिक्षकांच्या शिक्षणाने प्रभावित झाल्यामुळे तोच पॉल त्यांच्याकरिता शत्रुवत झाला होता. पुढे तो 16व्या वचनात काय म्हणतो पहा. मग मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? असा अनुभव अनेक देवाच्या सेवकांना जे देवाच्या वचनाला धरून उपदेश करतात त्यांना येतो. सुरुवातीला मंडळी त्यांच्या प्रेमात पडल्याप्रमाणे त्यांच्यावर अमाप प्रेम करते, परंतु जेव्हा देवाचे सेवक देवाच्या वचनाचे परखड सत्य उपदेशातून मांडू लागते व मंडळीला त्यांच्या चुका पवित्र शास्त्राच्या आधारे दाखवू लागते, तेव्हा तेच देवाचे सेवक मंडळीतील लोकांना नकोसे वाटतात. ते त्यांना शत्रूसारखे वाटतात. मग
देवाचे सेवक धर्मपीठावरून आम्हाला टोमणे मारतात अशी तक्रार मंडळीतले काही लोक करू लागतात. याचे खरे कारण हे आहे की त्यांना पवित्र वचन खोपते. ते त्यांच्या सस्तद विवेक बुद्धीला टोचते व हेच लोक आपल्या प्रिय सेवकाला शत्रूसारखे वागवू लागतात. श्रोत्यानो, डॉक्टर मगी यांना नेहमीच असे वाटे की कोणीतरी देवाच्या सेवकाला धर्मपीठावरून दिसेल असे एक वाक्य, महाशय आम्ही ख्रिस्ताला पाहू इच्छितो, हे लावावे. आणि एका मंडळीच्या सहृदय वडिलांनी त्यांची ती इच्छा पूर्ण केली. परंतु डॉक्टर मगी यांना असेही वाटे की मंडळीला दिसेल असे एक वाक्य मंडळीसमोर भिंतीवर लावलेले असावे. परंतु तसे करण्याचे त्यांचे कधीच धाडस झाले नाही. आणि ते वाक्य पौलाचे हे वाक्य आहे, ते म्हणजे, तर मग तुम्हा बरोबर खरे बोलतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? तुम्हाला माहीतच आहे श्रोत्यानो की आजकाल लोकांना उपदेशकाने किंवा देवाच्या सेवकाने धर्मपीठावरून सत्य सांगितलेले आवडत नाही, तर देवाच्या सेवकांनी त्यांना शाबासकी देणारे, खुश करणारे असे काही उपदेश करावेत अशी त्यांची इच्छा असते. आणि मला वाटतं की आपल्यापैकी कोणालाही सत्य सांगितलेले आवडत नाही, तर आमची पाठ थोपटलेली आवडते. लोकांच्या या वृत्तीचा पौलाला परिचय असला तरी पौलाने सत्य सांगणे सोडले नाही. माणसांना खुश करण्यापेक्षा देवाला खुश करणे त्यांच्याकरिता जास्त महत्वाचे होते. आणि देवाच्या सेवकांनी न घाबरता, तडजोड न करता देवाचे वचन जसे आहे तसे लोकांसमोर मांडायला हवे असे पौल स्पष्टपणे सांगतो. तो तिमोथ्याला दुसरे पत्र 4 अध्याय 2 ते 4 या वचनांमध्ये तिमोथ्याला लिहितो. तिमोथ्याला दुसरे पत्र 4 अध्याय 2 ते 4 वचने. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार रहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, वाग्दंड कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण सहन करणार नाहीत, तर त्यांचे कान खाजत असता ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची रास घालतील आणि ते सत्य ऐकत नासे होतील. पौलाप्रमाणे तडजोड न करता देवाचे वचन जसे आहे तसे सांगणाऱ्या देवाच्या सेवकांची आज आम्हाला गरज आहे. तो पुढे 17 आणि 18 या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. 4 अध्याय 17 आणि 18 वचने. ते लोक तुम्हास मिळून घेण्याची खटपट करीतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हाला वेगळे ठेवू पाहतात. तुम्हाला योग्य बाबतीत मिळून घेण्याची सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे केवळ मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच करावे असे नाही. श्रोत्यानो, पौल या ठिकाणी सांगत आहे की चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणे चांगले आहे, परंतु हे यहुदीवादी त्यांना फसविण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही हवे आहात, आम्ही अमुक अमुक लोकांचे धर्मांतर केले अशी बढाई मारण्यासाठी व तुम्ही त्यांना महत्त्व द्यावे यासाठी हे यहुदीवादी तुमच्या मागे लागले आहेत असे पौल त्यांना सांगत आहे. पौलाने असाच काहीसा संदेश करिंथ येथील मंडळीला देखील दिला होता. करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 12 ते 15 या वचनांमध्ये तो म्हणतो. करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 12 ते 15 वचने. चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये यांच्या योगे तुम्हामध्ये प्रेषिताने करावयाची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखविली होती. मी स्वतः तुम्हाला भार झालो नाही. याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळांपेक्षा तुम्हाला उणे केले, या माझ्या अपराधाची क्षमा करा. पहा, तिसऱ्याने तुम्हाकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुम्हाला भार होणार नाही. मी तुमचे मागत नाही, तर तुम्हीच स्वतः मला पाहिजे आहात. मुलांनी आईबापांसाठी नव्हे, तर आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे. मी तुमच्या जीवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वांशाने खर्ची पडेन. मी तुम्हावर अतिशयच प्रीती करीतो म्हणून तुम्ही मजवर कमी प्रीती करीता काय? त्या यहुदीवाद्यांनी करिंथ येथील मंडळीलाही भगविण्याचा प्रयत्न केला होता. आता याविषयी आपण पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. श्रोत्यांनो, आज सुद्धा आम्हाला दिसतं की आमच्या समाजामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय सुरू झालेले आहेत. अनेक असे शिक्षक आलेले आहेत जे चुकीची शिकवण लोकांना देत आहेत. ते बोलतात तर पवित्र शास्त्रामधूनच, परंतु देवाच्या वचनाचा चुकीचा अर्थ सांगतात. अनेक गोष्टींविषयी ते लोकांना सांगतात आणि म्हणतात तुम्ही हे करू नका, ते करू नका. काही दिवसांपूर्वी आमच्याच शेजारी एका व्यक्तीने येऊन पवित्र शास्त्रामधून शिकवण द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी
त्या लोकांना अशा काही गोष्टी सांगितल्यात ज्यांचा आमच्या उद्धाराशी काही संबंध नाही. या गोष्टी निरर्थक आहेत. या गोष्टींचा आमच्या आध्यात्मिक जीवनाशी काही संबंध नाही. परंतु जे खोटे शिक्षक आहेत, खोटी शिकवण देणारे आहेत, ते अशा गोष्टी सांगून लोकांना खऱ्या गोष्टींपासून दूर ठेवतात. आध्यात्मिक जीवनात त्यांची वाढ होण्याऐवजी ह्या व्यर्थ गोष्टींमध्येच त्यांचा पूर्ण वेळ निघून जातो. म्हणून श्रोत्यांनो, अवश्य आहे की खोट्या शिक्षकांपासून आपण सतर्क राहावे, सावधान राहावे. त्यांच्याशी आपण वादविवाद किंवा चर्चा करू नये, परंतु स्वतः पवित्र वचन वाचा आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करा की प्रभू, तू मला ह्या वचनाचा अर्थ सांग, तू मला शिकव. पवित्र आत्मा आमचा शिक्षक आहे. म्हणून श्रोत्यांनो, इकडे तिकडे धाव घेण्याची किंवा खोट्या शिक्षकांच्या फासात फसण्याची गरज नाही, परंतु प्रार्थनापूर्वक वचन वाचा आणि स्वतः त्याचा अर्थ समजून घ्या, शिका. कारण आजच्या जगात बरेच खोटे शिक्षक, बरेच खोटे भविष्यवादी उठलेले आहेत, जे लोकांना भयकावित आहेत, जे लोकांच्या जीवनामध्ये खळबळ माजवित आहेत. आज आपणाला सतर्क राहायची गरज आहे. मला खात्री आहे की परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, जेव्हा आमची आध्यात्मिक स्थिती दोलायमान असते, त्यावेळेस खोट्या शिक्षकांच्या प्रभावाने आम्हाला भुरळ पडते आणि आम्ही खोट्या शिक्षणाला बळी पडतो. खोट्या शिक्षकांचे ध्येय म्हणजे गलतीकरांना पौलापासून आणि त्याच्या शिकवणींपासून दूर करणे. प्रियांनो, सध्या आम्हाला अशा समस्या भेडसावत आहेत काय? असे असेल तर आम्हाला ख्रिस्ताच्या विश्वासावर टिकून राहणे आवश्यक आहे. आम्ही चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होऊ नये. विशेषतः आम्हाला आमच्या तरुण पिढीला यातून वाचवायचे आहे. योग्य प्रयत्न करण्यास आपली काही हरकत तर नाही ना? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, होय प्रभूजी, तू आमच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्याकडे आकर्षिले गेलेलो आहोत. जो विश्वास आमच्यामध्ये आहे प्रभूजी, तो तोकडा आहे हे आम्हाला ठाऊक आहे. कारण प्रभूजी, जसा वारा येतो तसे आम्ही बदलणारे लोक आहोत. या दिवसांमध्ये प्रभूजी खोटे शिक्षक आहे, खोटे शिक्षण आहे, परंतु बापा आम्ही ह्याला बळी पडू नये म्हणून प्रभूजी, जे तुझं वचन सत्य आहे त्या वचनांकडे आम्ही यावं, त्या वचनांमध्ये आम्ही राहावं आणि प्रभूजी आमच्या जीवनाच्याद्वारे तुला गौरव देण्याचा प्रयत्न करावा, यासाठी आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.